नमस्कार, मी अनिल फळे. आपण सगळे आता संतुष्ट आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलंय. 20 लाखवर शून्य किती मोजा. सोशल मीडियात चांगली स्पर्धा लागली होती. सेलिब्रिटी काय आणि स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन सुद्धा यांनी चुकीचे शून्य टाकले. आता शून्य किती टाकायचे तो तुम्ही बघा. आता ह्या गमतीचा भाग सोडला तर एक लक्षात घ्या की हे देशाच्या एकूण GDPच्या 10% अशी ही रक्कम आहे असं आपल्याला सांगण्यात आलं आहे. आता GDP किती किंवा काय किती याचाही विचार तुम्ही करा, याच्या 10 पट विचार करा. म्हणजे आपल्याला जायचंय 5 ट्रिलियन 10 ट्रिलियन इकॉनॉमीकडं. त्या स्पर्धेमध्ये आपण आहोत. आर्थिक महासत्ता आपल्याला व्हायचं आहे. आणि कोरोना काळामध्ये ज्या ज्या देशांनी ज्या ज्या प्रकारचे पॅकेजेस घोषित केले त्याच्यामध्ये अमेरिकेने केलं 13%, जर्मनीने केलं 10%, जपानने केलं 20%. मग आपण भारत किती टक्के करणार? म्हणजे प्रगत राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपण किती सक्षम आहोत, आपण किती खर्च करू शकतो त्या पद्धतीने. अर्थात त्यांच्या उत्पन्नाशी आणि आपल्या उत्पन्नाशी बरोबरी केली जाऊ शकत नाही. 22-23 ट्रिलियन इकॉनॉमी अमेरिकेची आहे आणि आपली आहे 2 ते 2.5%. म्हणजे याच्यावरून बघा अंतर किती आपल्याला गाठायचं. तो स्पर्धा तर तशा प्रकारची अघोरी स्पर्धा, अर्थकारणाची स्पर्धा, GDPची स्पर्धा आता आपल्याला नको आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय सांगितलं मोहन भागवतांनी, अभिजित बॅनर्जींनी काय सांगितलं, अमर्त्य सेन यांनी काय सांगितलं, वेगवेगळ्या तज्ज्ञांनी काय सांगितलं, शाळेतले गुरुजी काय म्हणतात, आपले आई वडील काय म्हणतात, आपल्या आजूबाजूचे लोक काय म्हणतात, आपलं स्वतःला काय वाटतंय. हे वाटतं की आता बाबा आहे ना, आपण कशाच्या मागे धावलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, हे याची अक्कल आता आपल्याला आलेली आहे. प्रत्येकजण मान्य करतोय. मग काय जे ते ज्याच्या त्याच्या प्रगल्भ भाषेमध्ये सांगतोय. कुणी सांगतंय की स्वदेशी व पर्यावरण पोषक किती पाहिजे. संघचालकांनी आपल्याला सांगितलं. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी सांगितलं की आता आहे ना, स्वदेशीच्या तत्वाला अनुसरून अशा प्रकारचं धोरण तळागाळापासून तर अगदी वरच्या पातळीपर्यंत राबवलं गेलं पाहिजे. कसं आहे, आपण अर्थकारणाचं जे कंबरनं मोडलं, आपली पोटावर जी लाथ त्या विषाणूने जी घातलेली आहे त्याच्या संबंधी आपण सगळा विचार करत असताना आपली जी देशाची एकूण जी अर्थव्यवस्था आहे ती कशा प्रकारची संमिश्र आहे. 1990 नंतर 91 नंतर आम्ही फ्री इकॉनॉमी, फ्री ट्रेड केलं आणि मग आम्ही बहुतांश प्रमाणामध्ये आपण आपल्या भारतीयत्वाला, स्वदेशी तत्वाला ही तिलांजली दिलेली आहे. मग आता बघा, हे कॅमेरा आहे, याचा ट्रायपॉड आहे, हा चीनवरून आलेला आहे. काय पतंग उडवायची आपल्याला, त्याचा दोरा चीनमधून येतोय. वेगवेगळ्या दिवाळी आली की त्याच्यामध्ये जे काही साहित्य लागतं सगळं ते तिकडनं येत आहे. या सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू आपल्याला किती चायनीज लागतं सतत खायला, चायनीज पाहिजे ते तिकडनं येत आहे. म्हणजे चायनाचं सगळं आक्रमण हे आपल्यावर झालेलं आहे. फक्त चायनाचं झाले का, सगळ्या देशातल्या ज्या ज्या वस्तू आपल्याला स्वस्तात मिळतील, चांगल्या मिळतील, याचा आपण काय करतो, ते आयात करतो. आता आपल्याला वाढवायची निर्यात. वेगवेगळे अँगल आहे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जर भाषण ऐकलंय आणि पुन्हा आता यूट्यूबवर ते उपलब्ध आहे. 33 मिनिटं बोलले, 2000 पेक्षाही जास्त शब्द रचना त्यांची होती. किती मार्मिक बोलले. वसुधैव कुटुंबकम, ग्लोबल विचार हा भारतीय संस्कृतीने पहिल्यापासून मानलेला आहे आणि भारतीयत्व जपण्यासाठी आपल्याला जे जे काही करावं लागेल ते आपण केलं पाहिजे आणि त्याच्यातलं जे चांगलं सत्व आहे, चांगलं तत्व आहे ते जगाला दिलं पाहिजे. ही भूमिका आपण नेहमी ठेवलेली आहे. त्याच्यामुळं बघा की आपण हे आता कोरोना काळामध्ये आपल्याला योगाचं महत्त्व पटलेलं आहे, प्राणायामाचं महत्त्व पटलेलं आहे. मग नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की 21 जूनला जागतिक योग दिन सुरू झाला. तो आपल्यामुळं सुरू झाला. संयुक्त राष्ट्र संघटनेला नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते जे काही सर्व जे राष्ट्र होते, अगदी पाकिस्तानने सुद्धा त्याला मंजुरी दिली आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा, हे विशेषतः भक्तांसाठी अंडरलाईन आहे बरं का, तिथं सुद्धा हा योग दिन पाळला जातो असं आपण भारतीयाने दिलेलं आहे.
मग आता हे 20 लाख कोटीच्या पॅकेजची जी मलमपट्टी आहे त्याचा उपभोग आपण कशा प्रकारे घ्यायचा आहे? म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टींसाठी जे नावं ठेवत आलो, आपल्या सिस्टीमला नावं ठेवत आलो, त्या सिस्टीमची काळजी घ्यायची कुणी? सिस्टीमची काळजी अर्थातच सगळ्यांनी घ्यायची. म्हणजे सरकारने घ्यायचे, प्रसारमाध्यमांनी घ्यायचे, न्यायालयाने घ्यायचे, विधिमंडळाने, लोकप्रतिनिधींनी घ्यायची आहे आणि नागरिकांनी, आपण सगळ्यांनी मिळून घ्यायची. लोकशाहीचे जे सगळे असे आधारस्तंभ आहेत पाचीच्या पाची, त्या सगळ्यांनी घ्यायचे. नाही तर कसं तू मय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जे काही अडथळे निर्माण करतो, मग ते आता त्याच्याबद्दल आपण बरेचदा बोललेलं आहे. धार्मिक विद्वेष असेल, भ्रष्टाचार असेल, आणि मग कसं आहे की सगळं जे काही पाहिजे ते मला माझ्या हक्काचं पाहिजे, बरं का, ते तुझं ते मलाही पाहिजे आणि माझं ते मलाही पाहिजे, अशा पद्धतीचं आपलं आहे. म्हणजे आपल्याला हक्कांची जेवढी जाणीव आहे, त्याच्यासाठी आपण जेवढे रस्त्यावर येतो, जेवढे संप आपण करतो, आता तर बंदचं नाव काढायचं नाही लॉकडाऊनचं, हे मागणी झाली की चाला लॉकडाऊन. आता ते जेवढं आपण हक्कासाठी लढतो, झगडतो, त्यावेळेला आपल्याला डेमोक्रेसीची आठवण येते. त्यावेळेला आता आपल्याला कर्तव्याची जाणीव सुद्धा आली पाहिजे. म्हणजे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सिटीजन, रिस्पॉन्सिबल सिटीजन, आपल्याला ते आता दाखवून द्यावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही 5 गोष्टी ज्या सांगितल्या, इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टीम, डेमोग्राफी आणि डिमांड. आता हे डेमोग्राफी काय आहे? बरेचदा मुलांना, आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो. डेमोग्राफी सोपं आहे, कारण की मुलांची संख्या आपल्याकडे किती आहे. डेमोग्राफी म्हणजे याच्यामध्ये किती मनुष्यबळ आहे, कशा प्रकारचं मनुष्यबळ आहे, किती स्किल आहे, अनस्किल किती आहे, कोणत्या लेवलचं आहे, म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत जे काही कशी आहे लोकसंख्या, हे जाणून घेणारी ही डेमोग्राफी. आता या डेमोग्राफीमध्ये चांगल्या काय गोष्टी आहेत? अर्थव्यवस्थेला चालना देणारं किती मनुष्यबळ आहे? भरपूर मोठं मनुष्यबळ आहे. आणि 65% लोकसंख्या ही युवकांची आहे. म्हणजे 35च्या आतले हे सगळे लोक आहे. हे मनुष्यबळ मोठं आहे, ती ऊर्जा आहे मोठी. त्या ऊर्जेचा स्रोत हा भारतामध्ये मोठा आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे काही वय जे आहे भारताचं, हे 28-29 एवढंच आहे सरासरी वय. इतर देश म्हातारे आहेत. मग ह्या तारुण्याचा आपण उपयोग करू शकतो. त्याच्या सांगण्याचा तो अर्थ. दुसरं डिमांड, जे शेवटी जे सांगितलेलं आहे, डिमांड काय? तळागाळापर्यंत, म्हणजे गावागावापर्यंत जो व्यवहार होतो, तो देश पातळीपासून गावापर्यंत, आणि गावातून आता आपल्याला त्यांची इच्छा आहे की जगापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे लोकल, व्होकल, ग्लोकल या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आपल्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोनमधून काय काय आपल्याला सगळं जग आपल्या मुठीमध्ये, सगळी माहिती आपल्याला मिळते. त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो? आपण फक्त मनोरंजनासाठी करतोय? आपल्या ज्ञान संवर्धनासाठी आपण तो केला पाहिजे. नॉलेज पार्टनरशिप ही मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो आपण. हल्ली कसं आहे की कुठल्या अनेक औद्योगिक संघटना असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या भरवतात. तुम्ही स्टार्टअप पाठवा, नवसंकल्पना पाठवा, अमुक पाठवा, तमुक पाठवा. आता सगळ्याचा रीग लागलेला आहे. प्रत्यक्षात कसं आहे, मी ज्या गावामध्ये जन्माला आलो, मला ज्या गावाबद्दल आस्था आहे, माझी मातृभूमी आहे, त्या पंचकृषीतल्या गावांबद्दल मला प्रेम आहे. कशी परिस्थिती आहे, मग कसं आहे की शेती नीट होत नाही, शेतीतून काही उत्पन्न नाही, जिरायती आहे, अमुक आहे, वेगवेगळे कारण आहे. मग कसं आहे, आजोबा आमचे कर्जात मेले, आता बापाचाही तसंच होणार आहे. मग आपण सुद्धा कर्जात मारायचं का? नको, म्हणून आपण शेती सोडून बाहेर गेलो. छोटे छोटे जे उद्योग होते, त्याला ते हँडलूम होते, लोहाराचं फॅब्रिकेशनचं काम, तो वेगवेगळ्या प्रकारचं कुंभार कला होती, हे सगळी 12 बलुतेदारी, ती आपण त्याचं कसं आहे, त्याचा गाळा दाबून टाकला व्यवस्थितपणे. आपण बार्टर सिस्टीम बंद केली. आता पुन्हा काही, आता ह्या ज्ञानासह, या कौशल्यासह, म्हणजे स्किल आहे, नॉलेज आहे, आणि नवीन संकल्पना डोक्यामध्ये आहेत. आणि पूर्ण आता कसं आहे, जे काही आपण उत्पादन करू, जे काही नवसंकल्पना राबवू, ती फक्त आपल्या गावापुरती ते उत्पादन राहणार नाही, ते जगामध्ये सुद्धा जाऊ शकतं. त्याच्यामुळे आता बघा, नितीन गडकरी हे सूक्ष्म लघु मध्यम प्रकल्पाबद्दल किती लाख कोटी मिळालेले आहेत. कशा प्रकारचे आपण व्यवहार केले पाहिजे, कशा प्रकारचं उत्पादन केलं पाहिजे, वारंवार सांगतात आहे.
आता वेबिनारमुळं कसं आहे, किंवा आता कसं आहे की बसल्या बसल्या माणसाला जास्तीत जास्त मुलाखती देता येतात. त्यांनी स्वतः सांगितलं, म्हणजे 15 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की मी 3.5 कोटी लोकांकडे इथं बसून डायरेक्ट पोहोचलेलो आहे या डिजिटलच्या माध्यमातून. आता हे डिजिटलचं माध्यम आहे. मग असे अनेक जे माध्यम आहेत त्याचा उपयोग कसा करता येणार आहे. मग गावामधलं जे उत्पादन आहे ते कशा प्रकारे वाढवायचं आहे. मुळातच 20 लाख कोटी पॅकेजचं नाव काय? आत्मनिर्भर भारत अभियान, स्वयंपूर्ण, स्वावलंबी, सेल्फ डिपेंडंट, हे आपल्याला हवं. ते होण्यासाठी आपल्याला भारतीयत्वाची जाणीव पाहिजे. म्हणजे आता 5 जी तत्व आहेत, पंचमहाभूत, पृथ्वी, आकाश, तेज, वायू, अग्नी, याला समोर ठेवून आपण आपली क्रय शक्ती, आपलं कर्म, सत्कर्म हे त्याला अंगी लावलं पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये काय? थोडक्यामध्ये असं आहे की शाश्वत विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. मग शाश्वत विकास म्हणजे काय? आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण या तिन्हींचा विकास म्हणजे शाश्वत विकास. मग तरुणांनी काय लक्षात घेतलं पाहिजे? ज्यांना कळतं वय आहे, अशा किशोर वयानंतर युवक आहेत, तरुण आहेत, थोडेसे मध्यम आहेत, म्हणजे 15 ते 13 पासून तर अगदी 35 पर्यंत, यांना हे आपलं वर्तमान जे आहे ते शाबूत मस्त करायचंय आणि पूर्ण भविष्य घडवायचं. त्यासाठीचा विकास तो शाश्वत विकास. आजच्या गरजा भागवायच्या आणि उद्याची पण सोय करून ठेवायची. आता एका बारीक विषाणूने कसं खाडकन मुस्काटात मारले की बाबा तू जर तरतूद करून ठेवली नाही तर तुझं काय होऊ शकतं, कशा पद्धतीने होऊ शकतं. आणि प्रदूषण होऊ नये म्हणून काय काळजी घे, तुझी अक्कल ठिकाणावर आणली पाहिजे. काय आपल्याला कसं आहे की औद्योगिकरण करायचं, आर्थिक महासत्ता व्हायचं, टर्नओव्हर वाढवायचा, GDP वाढवायचा, म्हणून आपण परदेशात आता काय चीनवरून कंपन्यांचा ओघ सुरू होणार, परदेशातून गुंतवणूक येणार. मग आपण काय करायचं? पण आपण निदान त्या कंपन्यांना, जसं आता भारतीय जनता पक्ष ज्या संघाची शाखा आहे, राजकीय शाखा, तिचं दुसरी एक शाखा आहे स्वदेशी जागरण मंच, त्याचं काय म्हणणं आहे? अति डावे जे लोक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? हे सगळं लक्षात घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्या असतील, मल्टीनॅशनल कंपन्या असतील, त्याबद्दल निर्णय घेतले पाहिजे. कुठलं उत्पादन काय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. नाही तर पुन्हा कसं आहे की आता कसं आहे की लॉकडाऊन 4 तर होणार आहे, तसं औद्योगिक क्रांती 4. मग आता काय आपल्याला संधी मिळालेली आहे, पैसा उपलब्ध झालेला आहे, मग कसं आहे की आपल्याला तो वापरायचा आहे. पण ते वापरण्याची काही पद्धती आहे. याच्यामध्ये जे 31-32 कोटी जे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी संस्थेचा अहवाल जो दर 15 दिवसाला आता येतोय, तो लक्षात घेतला तर 32 कोटीच्या वर लोकांना गरज आहे कामाची, जे असे सैरभैर झालेले, त्याचं प्रमाण वाढतंय. कधी ते पूर्वी जे होतं 8 कोटी, नंतर ते झपाट्याने वाढलं 23 कोटी, अमुक कोटी, तमुक कोटी, हे आकडे वाढतात आहे. मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पॅकेज घोषित केलं, निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, आणि काल संध्याकाळी पुन्हा PM केअर फंडातून 1000 कोटी गरीबों के लिए त्यांनी दिलेले आहेत. आपल्याकडे कसं आहे की राजकारण हा आपला असा रक्तातला महत्वाचा गुण आहे, आणि राजकारणाशिवाय काही नाही. राजकारण हे व्यवस्थेमधलं एक अविभाज्य सांग आहे. डेमोक्रेसीमध्ये हे याच्यासाठी सांगतोय की PM केअर फंड काय, याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे, कशा पद्धतीने त्याच्यावर आक्षेप घेतले गेले वगैरे, ही चर्चा झाली. बरं, ते आक्षेप घेणारे कोण? राहुल गांधी, इतर काँग्रेस आहे, बाकीचे पक्ष आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत, त्यांनी घेतलेले आहेत. मग ती स्पर्धा. मग आता हे लॉकडाऊनमुळे स्थलांतर मजुरांचे, मायग्रंटचे जे हाल अजूनही चालू आहे, मोठं जीव घेणे हाल चालू आहे. अनेकांचे मृत्यू झालेले आहे. पायी चालता चालता पटरीवर कधी डोळा लागला आणि कधी देहाच्या चिंदाड्या झाल्या हे सुद्धा कळलं नाही. आणि भिकाऱ्यांची संख्या, गरिबांची, ही आपल्या भारताला लागलेला मोठा शाप आहे. आणि आपण पंडित नेहरूंच्या काळापासून नरेंद्र मोदी यांच्या काळापर्यंत हा डाग आपल्याला
तसाच कायम आहे. संख्या वाढते. 130 कोटींचा हा देश, 130 कोटींचा हा देश. आणि मग ह्या 130 कोटींचा हा देश आहे, याची एवढी जी ते मनुष्यबळ आहे, ती लोकसंख्या समस्या म्हणायचं की त्याच्यातून उत्पादन करायला पाहिजे. मग ही जी सगळी या सगळ्या अर्थकारणाच्या दृष्टीने ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या दृष्टीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपली उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे. नाही तर आजूबाजूला आपण इंडस्ट्रीयल पाहतो. चिकलठाणा हे औरंगाबाद परिसरामध्ये मी आता उभा आहे. चिकलठाणा आहे, वाळूज आहे, रेल्वे स्टेशन औद्योगिक वसाहत आहे, 5 स्टार वसाहत आहे शेंद्रा, नंतर DMICचा प्रकल्प होतोय खूप मोठा. ज्या वेळेला हे औद्योगिकरण मराठवाडा माग असलेला अवर्षणग्रस्त म्हणून सेज वगैरे वेगवेगळ्या खूप सवलती दिल्या गेल्या आणि उद्योग सुरू झाले, त्यावेळेला कसं झालं, सुरुवातीला सरकारने भरपूर सवलती दिल्या, सबसिडी दिल्या, सगळ्या दिल्या आणि शेवटी काय आलं, काही कालांतराने 10-20 वर्षाने पुन्हा सबसिडी कुठे गेल्या, कसं काय झालं, पुन्हा कारखाने बंद, म्हणजे पुन्हा पहिले पाडे बंद. आता म्हणजे कसं आहे की याच्यातून ज्या पळवट आहे, शासकीय योजनांचा फायदा घ्यायचा, ते लाटायचं, अनुदान लाटायचं, फायदे घ्यायचे आणि उत्पादनावर मात्र वेगवेगळे कारणं काढून त्याच्यामध्ये दुर्लक्ष करायचं. काय आपल्याला काय आपली जी गुंतवणूक आहे ती आपल्या कसं आहे, मायबाप सरकारने केलेलं आहे, आपल्या बापाचं काय जातं, मग आपल्या नावावर मग कसं आहे कायद्याच्या पळवटा, मग CA ला पकड, अमुक पकड, ही जी मनोवृत्ती आहे उद्योजकांची, ती मनोवृत्ती. आता सगळेच उद्योजक तसे आहेत का असं अजिबात म्हणता येणार नाही. प्रचंड उद्योजकांनी हा देश घडवलेला आहे. त्यांचं महत्त्व अतिशय वेगळं आहे. कॉर्पोरेटचं महत्त्व वेगळं आहे, CSRचं महत्त्व वेगळं आहे. पण छोटे जे उद्योजक आहेत त्यांचं सुद्धा तेवढंच मोठं महत्त्व आहे. देशाच्या पूर्ण इकॉनॉमीमध्ये सगळ्यांचं योगदान तितक्याच प्रमाणात चांगलं आहे. तर ती जी मानसिकता आहे सरकारी मदत घ्यायची आणि ती वापरायची, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी पाळल्या पाहिजे, गुणवत्ता आणि उत्पादकता. तरच आपण याच्यामध्ये महासत्तेच्या दृष्टीने जाऊ शकतो आणि शाश्वत विकास नीती, पर्यावरण पोषक नीती याचा अवलंब करू शकतो. उत्पादनं काय पाहिजेत याचा विचार करू शकतो. आज नीती आयोगाने म्हणजे जो पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो विकास नियोजन आयोग होता तो बरखास्त केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची स्थापना केली आणि नीती आयोगाने शाश्वत विकास ध्येय कितपत राबवली जातात, कितपत आपण अचिव्हमेंट केलेलं आहे, या पद्धतीचं सूक्ष्म निरीक्षण करण्याचं काम हा देश पातळीवरचा थिंक टँक करतो. आणि तो काय सांगतोय, त्याचे काय अहवाल आहेत. आता कोरोनामुळे सगळं कसं पासणार गुंडाळलं गेलेलं. आता कोरोना आणि त्याला कुणी एकाला जबाबदार धरता येणार नाही. हे मोठं संकट आहे, विषाणूचं संकट आहे. त्यामुळं ती नीती आपल्याला पुनर्जीवित करावी लागेल. संयुक्त राष्ट्र संघटनेला पुनर्जीवित करावे लागेल आणि आपण भारताने शाश्वत विकास नीतीच्या अनुषंगाने नवीन विकास नीती ही अवलंबलीच पाहिजे. आणि हा सगळा जो गोंधळ जो आहे, अनुदानातला असेल, पॅकेज मधला असेल, वेगवेगळ्या ठिकाणचा असेल, आपल्या दृष्टिकोनाचा असेल, आपल्याला नेमकं कशाचे उत्पादन करायचे त्याचा असेल, नाही ते कसं गावामध्ये एकाने एक दुकान टाकलं की त्यांनी 10 दुकानं उभे राहिले, त्यांना तुला ना मला, अशा पद्धतीने सगळं होतं. तर याचा खूप बारीक विचार केला पाहिजे. सगळे नुसते तज्ज्ञ आणि विचारवंत आपल्याकडं इतकी गर्दी झालेली आहे. त्या गर्दीमध्ये प्रत्येकाने तो भाग वाटून घेतला, त्या पद्धतीने युवकांना मार्गदर्शन केलं तर निश्चित प्रत्येक गाव घडू शकतो. आणि मेरा गाव मेरा देश असं समजून जे युवक घडवता येतील तेच युवक या देशाला तारतील असं मला वाटतं. धन्यवाद.